सभापती महोदय, त्यांना एक बोलायचं आहे. सभापती महोदय, आता मंत्री महोदयांनी सांगितलं मला ITI चांगली गती आलेली आहे, पण तुम्ही काय केलेलं आहे, एक प्रश्न विचारा फक्त. त्या भागाला ऍडमिशन द्यायला लागलाय त्याला केलं ना, उद्यासाठी मुलं राखून ठेवली ना. ITI मुलं कमी झाली, ITI चांगली गती कमी झाली यंदा आम्हाला. तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे तशी अवस्था नाही, ITI उलट कमी झाली का. तुम्ही डिप्लोमा मुलं किती पाहिजे त्या मार्काला तुम्ही घ्यायला लागलाय, त्यामुळे ITI त्याला सेकंड जाता येते BEला, त्यामुळं मुलं ITI कमी झाली. आम्ही कष्टाने ITI काढल्या, शासकीय ITI आहेत, पण मुलं कमी झाली. तुम्ही म्हणता की उलटी अवस्था तिथे, त्यामुळे ही काय अवस्था चांगली नाही. मुलं डिप्लोमाची घेत आहे आणि पुन्हा त्याची उपयोगच नाही, ती पुन्हा सोडून मागतात. तेव्हा ITI महोदय ITI जे आम्हाला द्यायचे आहेत, मुलं चांगली घडवायची आहेत, पण तुमच्या ह्या धोरणामुळे मुलं कमी व्हायला लागली, असं होता कामा नये. आणखी एक साहेब, तुम्ही म्हणजे कौशल्य विकास कॉलेज काढतो म्हणून सांगितलं, 1000 कॉलेज देतो म्हणून सांगितलं, आज तागात काही दिलं नाही का. आपण म्हणजे बोलता येतं, तुमचा प्रश्न काय आहे? चांगली अवस्था नाही. आम्हाला ITI मुलं घडवायचे आहेत, चांगली मुलं घडवून आम्हाला द्यायचे आहेत, पण उद्योगधंद्याला द्यायचे, पण ह्या सगळ्या तुमच्या धडसड धोरणामुळे आम्हाला देता येत नाही. त्यामुळे याचा उपाय निघावा. माननीय मंत्री महोदय, आपण बोलावे. महोदय, माननीय